नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, नवरात्राचे दिवस आहेत. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसी वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माय. एक वैयक्तिक अनुभव मी शेअर करणार आहे रेणुका मातेचा. म्हणजे हा विश्वासाचा भाग आहे. खरं म्हणजे नेहमीच आपण म्हणतो की अध्यात्म मार्गामध्ये किंवा तुमचे गुरु देवता या सगळ्यांमध्ये विश्वास आणि श्रद्धा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मानलं तर आहे, नाहीतर मग याला काही लॉजिक नाही. पण हे घडतं एवढं नक्की आहे. माझ्या आईच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की तिच्या हाताला आणि पायाला फोड आले होते आणि वैद्यकीय उपचार केले, पण तरीसुद्धा त्या फोडाचं निदान काही होईना. आणि हे असंच चालत होतं. म्हणजे डॉक्टर औषध देत होते, पण बरं वाटत नव्हतं. म्हणता म्हणता ते फोड सुजत होते आणि तरी कुठलीही गोळी औषध याने काही फरक पडत नव्हता, काही आराम पडत नव्हता. अशा वेळेला बरेच जवळपास 1.5-2 महिने उलटून गेले असतील. माझी आजी, तिच्या स्वप्नामध्ये कोणीतरी आलं आणि त्या स्वप्नात त्यांनी सांगितलं की तुमची देवीची सेवा होत नाही आहे. तुमच्याकडे पाहुणे म्हणून जे देवी आलेली आहे त्या देवीची सेवाच होत नाही आहे, कारण हे असं बरोबर नाही आहे. त्यामुळे तिची सेवा पूर्ण झाली पाहिजे. आणि मग त्यावेळेस कोणालाच काही कळलं नाही की नेमकी कुठली देवी आहे, काय आहे. आणि एक मनुष्य वासुदेव जसा असतो तसाच एक सकाळी चाललेला होता आणि त्याने सांगितलं की ही वेळ थोडीशी विचित्र आहे, खराब आहे, पण पुढच्या 8-1 दिवसांमध्ये त्याबरोबर स्वतःच्या पायाने चालत येतील आणि जे आजारपण, जे दुखणं आहे ते त्यांचं कमी होईल. आणि मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की अमावस्येला एक हे करा, लिंबू तळ्यामध्ये फेकून द्या, असं काहीतरी उपाय सांगितले. ते आमच्या घरी ती चर्चा मागे झाली होती जेव्हा श्रद्धा आणि विश्वास वगैरे या गोष्टींचा विश्वास निघाला त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग विचार करायला लागले सगळेजण की कोण असेल घरामध्ये, काय. आमचे जे उपाध्ये होते त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये माझ्या आजींच्या माहेरचे काही देव आले होते. म्हणजे कोणीतरी ते घेऊन आलं होतं की त्यांच्याकडे ते सांभाळ करायला, ते जतन करायला कोणी नाही आहे, तर अनायसे तुमचं मोठं कुटुंब आहे, तर तुमच्याकडे ते ठेवा, असं म्हणून त्यांनी ते ठेवले. ते देवघरात आमच्या आले, पण त्याचं नंतर काही विधीपूर्वक काहीच हे झालं नाही, असं घरातले सगळेजण म्हणायचे. हा विषय तिथेच थांबला होता. माझ्या लहानपणी पण मला रेणुका मातेचं एक असं झालं होतं की खूप ताप आला आणि भरपूर ताप आला. मी रडायला लागलो. घरातले सगळे अस्वस्थ झाले आणि मग कोणीतरी येऊन सांगितलं की तुमच्याकडे देवीचं एक हे केलं पाहिजे, तुम्ही दर्शनाला जा किंवा काहीतरी देवीच्या संदर्भातली एक नवस म्हणता येणार नाही, पण देवीच्या संदर्भातली सेवा अपूर्ण राहिलेली आहे, ती पूर्ण करा. आता हे सगळं तेव्हाचं तेव्हा झालं. त्याच्यानंतर मग कधीतरी रेणुका मातेचं दर्शनाला मी गेलो होतो. नांदेडला कामानिमित्त गेल्यानंतर आवर्जून माहूरगडावरती मी गेलो, मी दर्शन घेतलं आणि मला ते एकंदरीत छान वाटतं. म्हणजे रेणुका मातेचं दर्शन घेणं आणि एरवी पण कधीतरी नाव घेणं हे मला खूप चांगलं वाटतं. का कुणास ठाऊक. तुळजाभवानी ही कुलदैवत आहे असं म्हणतात, पण रेणुका मातेवरती पण माझं विशेष थोडंसं एक स्नेह असल्यासारखं आहे. मला ती भक्ती करायला त्यांचं आवडतं. बऱ्याच वर्षानंतर माझ्या एका प्रवासामध्ये मला एक व्यक्ती भेटली आणि मग असाच विषय निघाला आमचा, अध्यात्म आणि स्वामी वगैरे ते सगळं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही गुरु करता किंवा कुठल्या तरी एका शक्तीला, एका गुरुला समर्पित करता, ही चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटतं कुलदेवतेचं पण तुमचं सेवा झाली पाहिजे. कारण कुलदेवता ही तर खरं तुमच्या कुळाचं रक्षण करणारी असते. त्यामुळे कधीतरी वर्षातून एकदा तिचं दर्शन घेणं किंवा तिचं सातत्याने नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीने 2 मिनिटं डोळे मिटले आणि नंतर मला म्हणायला लागला तो की तुमच्या घरात कोणी पाहुणे देव आलेले आहेत का, की जे येऊन तर बसलेत तुमच्या घरामध्ये, पण त्यांची सेवा होत नाही आहे किंवा तुम्ही दर्शनाला जात नाही आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काहीच बोलत नाही आहे. कारण आपल्याकडे असं म्हणतात की खंडोबा हे जसं एक कुलदैवत आई असते, तसं खंडोबा हे वडील असतात आणि ही मंडळी आपल्या कुळाचं रक्षण करत असतात. त्यामुळे आवर्जून त्यांचं नामस्मरण झालं पाहिजे किंवा त्यांच्या नावाचं काहीतरी सेवा झाली पाहिजे.
मी थोडंसं हसण्यावर नेलं म्हटलं, कारण तो विषय प्रवासातला होता, त्याच्यात काही लॉजिक नव्हतं आणि मला असं वाटलं की कदाचित काही व्यक्ती तुम्हाला भावूक करतात, त्यांचा उद्देश काहीतरी वेगळा असतो आणि तो मतलब, तो उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला ते काहीतरी भावूक पद्धतीने असं सांगतात किंवा मग तुम्ही दुसऱ्यांचं खूप करता पण दुसरे तुमच्यासाठी करत नाहीत. या अशा पद्धतीचे काही ठराविक वाक्य आहेत की जे तुमचं मन जिंकून घेण्यासाठी किंवा तुम्हाला पटकन जवळ आपलंसं करण्यासाठी पुरेसे असतात. तर मला वाटलं कदाचित तसं असेल, म्हणून म्हटलं मला कल्पना नाही आहे काही या बाबतीमध्ये, मला घरी विचारावं लागेल. त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही विचारा आणि तुमच्याकडे दत्तगुरूंचा पण वास आहे असं मला वाटतं आहे, कारण कोणीतरी गुरुचरित्राचं पारायण तुमच्याकडं करत असणार आहे अशी मला खात्री आहे. फक्त रेणुका देवीचं तुम्ही नक्की हे करा आणि तुमचा आता विश्वास बसणार नाही, कारण प्रवासात आपण भेटलेलो आहोत. माझ्या उद्देशाबद्दल तुम्हाला नक्कीच शंका आहे, पण तुम्ही घरी जाऊन खात्री करा आणि तुम्हाला मग तेव्हा लक्षात येईल की मी जे म्हणतोय ते तथ्य आहे. खूप मला उत्सुकता होती की हे सगळं म्हणजे काय आहे. मी लहानपणी या गोष्टी मोठ्यांकडनं ऐकल्या होत्या, पण आता ह्या प्रवासात जो मनुष्य भेटला होता आणि अनायचं आमचं अध्यात्म, देव, देवता वगैरे या गोष्टींवरचा विषय निघाला होता, त्यामुळे त्याच्या तोंडातून हे सगळं आलं आणि त्या उत्सुकतेपोटी मी घरी फोन केला, गावाला जिथं गेलो होतो तिथून, की असं असं आपल्याकडे आहेत का. मला आजीलाही आश्चर्य वाटलं. ते म्हटले, अरे तू नक्की कामासाठी गेलायस की कशासाठी गेलायस, काम करतोयस की नाही, का हे असं प्रवृत्ती वगैरे करणार आहेस. तर म्हटलं नाही, पण मला उत्सुकता आहे की असं काही झालं आहे का. त्यांनी सांगितलं की हो, काही वर्षांपूर्वी आपल्याकडे माझ्या माहेरचे म्हणजे आजीच्या माहेरचे देव आलेले होते आणि त्यांचं काही सागर संगीत पूजा वगैरे असं काही झालेलं नव्हतं, पण ते आपण करायला पाहिजे असं म्हणतात. मग वर्षातून एकदा दर्शनाला जाणं वगैरे अशा गोष्टी आहेत. तर पण तू का विचारतोयस. म्हटलं मला असं असं एक जण भेटले आणि त्यांनी सांगितलं होतं ते, त्यामुळे या गोष्टी परत रिकन्फर्म झाल्या. या नवरात्राच्या निमित्ताने मला या गोष्टीची प्रकर्षाने आठवण आली. नंतर मी जिथे गावाला गेलो होतो तिथे डोळे मिटून नमस्कार केला, मनातून नमस्कार केला आणि सांगितलं की रेणुका मातेचं दर्शन मी नक्की घेईन. आणि त्याच्यानंतर साहजिकच फरक पडायचं असं काही नव्हतं की बिफोर आफ्टर वगैरे असं काय होईल ते, पण मानसिक शांतता मिळाली एवढं खरं आहे. जो आनंद त्याच्यामुळे झाला त्याच्यावरून या गोष्टी म्हणतात, विश्वास ठेवायला आपण काय आपल्यासमोर पर्याय राहत नाही की खरंच असं कुठेतरी घडतं. हे कुलदैवत आहे किंवा कुलदैवतेचं स्मरण करावं असं आपण म्हणतो, पण आपल्याकडनं जर ते स्किप होत असेल तर परमेश्वर तुम्हाला आठवण करून देतो. शेवटी विश्वास आणि श्रद्धा याच्यावरच गोष्टी अवलंबून आहेत. असंही म्हणतात की एक ग्रंथ, एक मंत्र, एक तीर्थ, एक संत आणि एक पंथ यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे. कारण ते जे म्हणतात किंवा त्याच्यात जे सांगितलेलं असतं त्याच्यात कुठे ना कुठे काहीतरी तथ्य असतं. आपण आपलं लॉजिक लावायला गेलो तर कदाचित आपल्या पदरात निराशा येते. त्यामुळे केवळ आपण शिकलेलो आहोत म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही. अगदीच त्याच्या आहारी जाऊन काहीतरी वेडावाकडं करणं हेही चुकीचं आहे, पण अगदी आपण टाळू पण शकत नाही. त्यामुळे रेणुका मातेचं दर्शन किंवा रेणुका मातेचं नामस्मरण हे माझ्यासाठी कायम आवडीचं झालेलं आहे. आत्ताही बऱ्याचदा असं होतं की जसं मी स्वामींचा अनुभव सांगतो की कुठल्या तरी गुरु संप्रदायातली मंडळी मला प्रवासात किंवा कुठे असं तर भेटतात, तसंच रेणुका मातेच्या संदर्भातली पण मंडळी असे अचानक कुठेतरी भेटतात आणि ते म्हणतात की अरे आमचं कुलदैवत तर हे आहे, अंबेजोगाईची देवी आहे, पण आम्ही रेणुका मातेला पण जात असतो. शेवटी ही शक्तिपीठ आहेत, वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण त्यांना बघतो, पण त्या देवीचं लक्ष असतं आपल्याकडे एवढं नक्की आहे. ती सातत्याने तुम्हाला ती जाणीव करून देते की आम्ही पण तुमच्या रक्षणासाठी आहोत तयार, तेव्हा आमचं पण तुमच्याकडे लक्ष आहे. रेणुका माता म्हणूनच मला विशेष या दिवसात आवडते. आणि अंबेजोगाई म्हणा, रेणुका माता, सप्तशृंगी गडावरची माता म्हणा, ह्या सगळ्याच ज्या शक्तिपीठ आहेत त्याच्यातून कुठेतरी व्हायब्रेशन्स तुम्हाला येत असतात एवढं नक्की आहे. प्रत्येक वेळेला तो प्रवास शक्य होतो आणि प्रत्येक वेळेला ते दर्शन शक्य होतंच असं नाही, पण मनातून जर नामस्मरण केलं किंवा त्या कुलदेवतेला पण जर आपण आठवण केलीत ना, तर खरंच आपल्या येणाऱ्या संकटांवरती किंवा आलेल्या संकटांवरती किंचितशी फुंकर बसू शकते. संकट अगदीच नाहीशी होतात किंवा तुमचे भोग टळतात पूर्णपणे असं मी अजिबात म्हणणार नाही, तो दावा करणार नाही, पण एवढं नक्की आहे की त्याची इंटेन्सिटी कमी होते, तुम्हाला बळ मिळतं आणि ही शक्ती आपल्या पाठीशी आहे हा विश्वास कुठेतरी आपल्याला आपले संकट दूर करायला
पुरेसा ठरतो. नवरात्राच्या निमित्ताने ही वैयक्तिक आठवण आमच्या कुटुंबातली मला शेअर करता आली. ही नवरात्र आपल्या सगळ्यांनाच आनंदाची आणि शुभदायक जावो अशी मनापासून प्रार्थना करतो. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.